नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दबक्या पावलांनी यायची, देवघरात जायची आणि नंतर कोल्हापुरात जे घडलं ते पाहून पोलिसांनी चक्रावले. राज्यात परदिवसा घरफोड्यांच्या घटना वाढत असताना कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे पोलिसांनी देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या एका सराईत महिला चोरट्याला अटक केली असून मानसी खरे असं तिचं नाव असून तिच्याकडून सुमारे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत परिसरात राहणारी मानसी खरे ही दुपारच्या वेळेत घराचे दरवाजे केवळ ओढलेले असल्याचा फायदा घेत शांतपणे घरात प्रवेश करायची. ती थेट देवघर गाठून तेथील मौल्यवान चांदीच्या मूर्ती चोरून पसरवायची. 23 डिसेंबर 2025 रोजी शुक्रवार पेठ परिसरातील उदय देवरुखकर यांच्या घरातील सुमारे 1,85,000 रुपयांच्या चांदीच्या मूर्ती आणि दागिने चोरीला गेले होते. या घटनेनंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांनी CCTV आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सापळा रचून मानसी खरे हिला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत तिने अनेक चोऱ्यांची कबुली दिली. तिच्या घरातून सुमारे 3.25 लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.